वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। विवाह सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी व सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे अन्नप्रसादाची भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। या अन्नप्रसादाचा 7,000 भाविकांनी लाभ घेतला। दुपारी 4:30 वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पार पडली। सोहळ्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती। विवाह सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी व सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे अन्नप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। या अन्नप्रसादाचा सुमारे 7,000 भाविकांनी लाभ घेतला। अन्नप्रसादामध्ये चपाती, भरले वांगे, मटकी, बटाटा, वटाणा, रस्सा भाजी, दही, चटणी, पापड, भजी, जीरा राईस, फोडणीचे वरण, गुलाबजामुन, शिरा, बालुशाही, जिलेबी तसेच बुंदी लाडू यांचा समावेश होता। भोजन प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी विभाग प्रमुख विनोद पाटील, बलभीम पावले यांच्याकडे सोपवण्यात आली होती। अन्नप्रसाद वाटपासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।